नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉग चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि बघा, आमची परी पण तयार झाली. इकडं परी, कुठं चालली तू? गावाला चालली. इकडं आरोही पण तयार झालेली आहे. हाय. तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, सगळ्यांनी बघायचा आहे. आम्ही गावाकडे जातोय, खूप धमाल मस्ती एन्जॉय करणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला आता आपण निघूया गावाकडे. परी, जायचंय? द्राक्ष खाणार आहे तू? तर तिथं मित्रांनो द्राक्षाची बाग वगैरे आहे, सगळं काही भारी आहे. तर चला, परी तर खूप खुश आहे. चला हा खाऊ, चला. फायनली मित्रांनो, प्रियाताई आणि भैयांच्या शेतामध्ये आलोय. खूप काही मस्ती धमाल एन्जॉय होणार आहे. द्राक्षाची बाग आहे, नारळाचे झाड आहेत, मस्त मज्जा मस्ती करूया. चला. आणि हे बाग आहे द्राक्षाची. बघा इथं कसं लावले हे. तर आता द्राक्ष पण किती लागलेत, भरपूर लागलेत बघा. तर पोचलो सगळे. हाय हाय. तर सगळे तयार झालेले आहेत. आणि शेतात बघा वातावरण किती छान वाटतं. इकडे बघा ताई गॉगल लावून. आणि इकडे वहिनी बघा ब्रेड, पाव, बिस्किट घेऊन, सोनपापडी. आणि इकडून गाडीमध्ये पूर्ण गँग आले आमची. आता सगळी गँग आता मस्त की कार मध्ये बसून आलेत. हाय परी. श्री पण आलेला आहे बघा इकडे. हाय श्री. हाय मित्रा, कसा आहे? मस्त एकदम श्री. मग बरं का? चॅप्टर आहे चॅप्टर. आता आरोही पण आले बघा. हाय हाय परी, तू कुठं आली? तर इकडे बघा आरोही. माझी फेवरेट बॅग. हे आरोहीची फेवरेट बॅग घेऊन चालले. समूह पण आलाय. चला. तर खूप छान वाटतंय बघा, तिकडे नारळाचे झाड वगैरे. जबरदस्त नजारा. आणि इकडे बघा किती छान वाटते ना. आणि इकडे बघा पियुष. चला आता पियुष आलेला आहे. लक्ष्मीची पूजा करायला. समृद्धी इकडे आहे. आणि तिकडं चिंचेचं झाड वगैरे खूप भारी आहे. आपल्याला सगळीकडे फिरायचंय. खाली चला पूजा करायला. हा, आता पूजा करायला जाऊ की लगेच जाऊ आपण तिकडच. तर चला. ऊन भरपूर असल्यामुळे मी टोपी घातलोय. आणि हे बघा द्राक्षाची बाग आहे. तुम्हाला द्राक्षे वगैरे दाखवतो मी कसे लागलेत बघा. हे पूर्ण असं झाड असं भरून गेलेलं आहे, लकडून एकदम बघा. सगळं काही. हो, द्राक्षाच्या बागसाठी खूप मेहनत करावी लागते, तेव्हाच असं फळ लागते एकदम. आणि एकदम गोड पण आहेत, मस्त वाटते खायला पण. हे बघा. भरपूर माल लागलेला आहे, भरपूर. पूर्ण. आरोहीला पण द्राक्ष आवडलेत, है ना आरोही? काय काय आवडलं शेतामध्ये? ब्लॅक ग्रेप्स. ब्लॅक ग्रेप्स आवडले. तर मित्रांनो, मी ब्लॉगमध्ये ब्लॅक ग्रेप्स दाखवलं नाही तुम्हाला. ते पण खूप छान आहेत, पण ते दाखवलं नाही कारण ते खूप खाली आहेत. तिकडं जावं लागते त्याला. आणि इकडं परी बघा कसं फिरते. परी कुठं चालली तू? ए, तिकडं भांबड आहे, भांबड आहे, भांबड. इकडं केळीची पण बाग आहे, पण अजून केळी लागलेली नाही. आणि इकडं बघा कसं चाललेत बसून द्राक्ष खायचं यांचं. इथं बघा, थांबा दाखवतो. ही केळीची बाग. केळी लागले आहे, लागत आहे केळी.
इकडं पण लागले. मित्रांनो, तुम्हाला मी नारळाचे झाडं दाखवतो. एक नारळ पाणी सिटीमध्ये आपल्याला 70 रुपयाला देतात. इथं बघा पूर्ण लकडून गेलेलं आहे, झाड भरून गेले. कसं आहे एकदम पूर्ण नारळाची झाड आहेत. किती आहेत नारळाची झाडं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 झाड आहेत. टोटल 18 नारळाचे झाड आहे ते. आणि पूर्ण असंच लागले सगळ्याला. आणि बघा याच्या खाली मस्त गाय पण बसली आहे. इथं छोटासा हौद आहे पाणी पिण्यासाठी. मस्त वातावरण आहे बघा. आणि इकडं आंब्याचे झाडं पण बघा. आंब्याचे झाडं पण भरपूर आहेत. पूर्ण आंब्याचे झाड पण असं भरून गेले. नारळ पाणी बघा कसं जबरदस्त आहेत नारळ. छान वाटतं एकदम. शेतामध्ये आल्यानंतर वेगळंच फील येते. छोटी मांजर बघा इथं कशी खेळते. गाय कसा आनंद घेते बघा मस्त सावलीला बसून नारळाच्या झाडाखाली. इथं कोंबडीसाठी हे बघा कोंबडी. पिंजरा आहे तिच्यासाठी हा खास. तिथं बघा डॉग आणि मांजराचं कधी पटत नसते, पण इथं बघा ते मित्र आहेत एकदम. भारी ना. हे बघा गुलाबाचं फुलाचं झाड. किती सुंदर दिसते ना गुलाबाचं फूल. मित्रांनो, ह्या झाडाला म्हणतात आपल्या गावाकडे रातराणी झाड. म्हणजे हे रात्रीच्या वेळेस ह्याच्यामधून पहाटेच्या वेळेस लाल फुलं बाहेर पडतात. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा ह्याचे फुलं नंतर ह्याच्यामधून बाहेर पडतात लाल पहाटेच्या वेळेस असं म्हणतात. ह्या झाडाला रातराणी म्हणलं जातं बघा. तर इकडं बघा मस्त चिंचेच्या झाडाखाली मस्त जेवणाची तयारी चालली. मस्त थंड झाडाखाली बसून जेवणाचा स्वाद घेत आहेत सगळे. छान वाटतंय असं एकदम. इकडे सगळं काकू मस्त द्राक्ष खात बसले. इकडे जेवणाची तयारी. आरोही तिकडे बसलेली आहे. हा खेळा. इकडे बघा आर्यनचं बी काय चाललंय. द्राक्षाची घड घेऊनच. तर चला आता आपण थोडं खाली जाऊया. किती छान वाटते ना बघा. हे द्राक्ष म्हणलं की बघतच राहू वाटते. याच्यामध्ये थोडासा एकच प्रॉब्लेम आहे की पक्ष्यांना थोडंफार जाता येत नाही आतमध्ये. आणि गेले तर अडकून असं थोडं मरण्याची भीती आहे. बघा इथं पक्षी कसा मेलाय. कारण त्यांना बाहेर निघता येत नाही त्यामुळे. हा काय आहे त्यांना निघायलाच येत नाही. मध्ये अडकून हे होऊन जाते ते पूर्ण. हा मरते ते राहत नाही ते. नरड्याला फास बसला की ते निघणं मुश्किल आहे. मेले त्यांची निघायसाठी घालवते. हा पूर्ण दमून हा हो. हा काय हो खित बघितलं का नाही. हो खित एक मेला हो. तो खित गेलाय की हो वरी बघ. अंजीर सुकवलेला अंजीर कसं आहे. 1300 रुपये किलो. बापरे. आहेत का काय कळना बाबा. 1300 रुपये किलो आहे अंजीर. हे असं हिरवलंय नाही. हा डोळ्यासाठी चांगला आहे. हा डोळ्यासाठी खूप चांगलं आहे मित्रांनो हे. आणि 1300 रुपये किलो आहे अंजीर बघा हे झाड. तर बघा पक्षी अडकलता मित्रांनो मध्ये. काढलेत आता त्यांना. बघा ते एकदम नरड्याला लागले त्याच्या. नरड्याला लागलं होतं का त्याच्या. लागल ना. अडकलंय.
काम करू नको रे. फिरवतात. वाव. गेला. ते पूर्ण जाळीमध्ये अडकलं ना ते नड्याला लागून फास बसून पक्षी मरण्याचे चान्सेस असतात जास्त. पण त्यांनी एकदम मस्त सुखरूप काढलं त्याला बाहेर. हे जाळीमध्ये अडकलं ना लय प्रॉब्लेम होते पक्ष्यांसाठी. चला आता जेवण करून घेऊया. मस्त थंडगार झाडाखाली. हा आम्ही जेवली का? समृद्धी जेवली नाही. कसं इकडे बिर्याणी असते तसं त्याला छान मनावं वाटतं एवढंच ना. 4 वाजल्यापासून नसेल स्वयंपाक. नाही हो, पूर्णाचं मला लागतंय 4 वाजल्यापासून. 5ला उठल्यावर 4ला कसा आला शब्द? 4 वाजल्यापासून स्वप्नात परत 5ला उठले. नाही छान आहे, छान झालं, एक नंबर झालंय. तर आता आपण पेरूच्या बागेकडे जातोय. आता आंब्याची बाग झालेली आहे, पेरूची बाग. तर मित्रांनो बघा, हे आंब्याची बाग आहे आणि ह्याला कसे आंबे लागलेत बारीक बारीक. बघा आता पूर्ण हे आंब्याचं आहे. इकडं बघा, इकडे छोट्या कैऱ्या पण आहेत. हे बघा इथं कैऱ्या, किती छान ना कैऱ्या. आणि इकडं फोटोशूट चाललाय. एकदम आद्विक कसा आहे बघा, एकदम गोलगुटीत. हाय आद्विक. हाय. वहिनीचा इथं फोटोशूट चाललाय. हाय. तर आता मी तिकडे जातोय. इकडे बघा गाय पण इथं आहे, मस्त खायला एकदम. तर आता मी तिकडे चाललोय. तिकडं पण भरपूर सारी बाग आहे, तुम्हाला आता तिकडलं दाखवतो. आणि इकडं लिंबू तर बघा, हा का हे चिक्कू, बापरे. हे तर बघा चिक्कू किती लागलेत, पूर्ण लकडून गेले झाड. हो का, हे चिक्कूची बाग आहे. इतके चिक्कू लागलेत ना, काय सांगू नका, एवढे चिक्कू लागले तिथं भरपूर प्रमाणात. आगे है तूफान. कॉपीराईट आलेली आहे मला वहिनीमुळे. इकडे मस्त याने चिक्कू तोडत आहेत. आणि हे बघा आंब्याची पण बाग इकडे आहे पूर्ण. आणि इकडे लिंबू बघा, हे किती लिंबू, 5 रुपयाला लिंबू आहे. आणि इथं लिंबू बघा सगळं सरवण झाले, खाली पण पडले तेवढे. आणि इथं जर कुणाला लिंबू पाहिजे असतील तर कृपया तुम्हाला ॲड्रेस देतो. खूप स्वस्त दरात तुम्हाला लिंबू भेटतील इथं. कारण बघा हे लिंबू 5 रुपयाला 1 लिंबू आहे बघा. आणि इथं लिंबू असं झाडाला लागून गेलेत, लकडून गेलेत. आणि इकडं पूर्ण आंब्याचं झाड. चला आता तिकडे जायचं आपल्याला, पेरूच्या बागेकडे. मित्रांनो हे आवळ्याचं झाड आहे. ह्याला आवळा लागतो, आवळा माहित आहे ना. हे आवळ्याचे झाड आहे ते सगळे, हे लाईननं. आणि इकडं चिंचा बघा, छोटीशी चिंचेचं झाड आहे, पण हे पूर्ण लकडून गेले झाड. बघा ह्याला किती चिंचा लागलेत एकदम. आणि इकडे नारळाचे पण झाड आहेत भरपूर सारे. खूप छान असं शेती आहे यांची. आणि आता आपण तिकडं पण जाणार आहे, लिंबाच्या बागेकडे जाऊया. थांबा, खाली बघून जावं लागणार आहे. तर मित्रांनो, ही समृद्धी दीदी इथं फुलं तोडत आहे. दीदी हो का, किती छान फुलं आहेत. दे ना, हे शेवंतीचे घ्या. किती छान फुलं आहेत. मला खूप आवडले हे फुलं. मी तुमच्यासाठी घेऊन येणार.
मम्मा इथं मम्मा शेवंती वगैरे म्हणायला लागल्यात, फोटोची पोज घ्यायला लागल्यात. हा. पचका झाला मम्माचा आता. दीदीला लाज वाटते म्हणून तिलाच घेणार आता मी. लपाय लागली दीदी. आता दीदीच्या माग. तर दीदी इथं आहे आणि इथं मामा. ड्रॅगन चला ड्रॅगन फ्रूटचं झाड बघूयात. कुठं आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड? कुठं आहे? वाव, हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे? नाही, हे झाड नाही ड्रॅगन फ्रूटचं. हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. वाव, ड्रॅगन फ्रूट. स्टार फ्रूट कुठे आहे? वाव, किती छान झाड आहे. स्टार फ्रूट डेंजर पण वाटायला जरासं. अरे मित्रांनो, आता आपण जाणार आहे घरी थोड्या वेळाने. तर इथं आणि आता आपण करणार आहे आईस्क्रीम पार्टी. आता आपल्या घरात पार्टी झाली आणि हे बघा, पागलावरात 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 हा आदू, आदू थांब थांब. ए आदू, हाय कर. हाय. आणि इथं बघा बघा बघा, इथं पिश आहे, इथं आर्यन आहे बघा. हाय बेबी. आणि 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 बघा इथं काका आहेत बघा, इथं नानू मामा आहे. आईस्क्रीम पार्टी आणि 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 आता आम्ही थोड्याच वेळाने आईस्क्रीम पार्टी करायला जाणार आहोत. अरे छान येते, घ्या. बघणार कोण आहे? कोण नाही मला छान येते गाला. हाय की सगळे कवळे लोक बसलेले आहेत तिथं. त्यामुळे पलंग खाली गेलेला आहे. नाही ना बघा. चला तर निघालोय आता मित्रांनो आम्ही सोलापूरला. तर चला.